नमस्कार. या एपिसोडमध्ये मी ऋतुजा दीक्षित हिच्यासोबत गप्पा मारल्या. ऋतुजा ही सायकोलॉजिस्ट आहे. ती पुण्यातलं एकलव्य फाउंडेशन म्हणून आहे, त्यामध्ये काम करते. तर आम्ही मन म्हणजे काय, मानसिक आजार काय असतात, मानसिक आजार कोणाला होतात किंवा मानसिक आजाराची डेफिनेशन काय असते, त्यानंतर सायकोलॉजिस्टची उपयोगिता काय असते आपल्या ज्यांना मानसिक आजार होतात त्यांच्या आयुष्यामध्ये, कुणी गेलं पाहिजे त्यांच्याकडं, त्यानंतर डॅनियल गोलमन हा सायकोलॉजिस्ट, त्यानंतर सिग्मंड फ्रॉइड हा एक सायकोलॉजिस्ट, ज्याचं खूप थेरीज काइंड ऑफ वादग्रस्त वगैरे पण झाल्या होत्या, कॉन्ट्रोवर्शियल. तर त्याच्याविषयी आम्ही बोललो. स्पिरिच्युअलिटी कशी मदत करू शकते ज्यांना मानसिक आजार झाले त्यांच्यासाठी, आणि ज्यांना होऊ नये अर्थातच ज्या मानसिक आजार होऊ नयेत यासाठी स्पिरिच्युअलिटी कशी मदत करू शकते. त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपलं मानसिक आरोग्य छान राहील, अशा विषयांवरती आम्ही गप्पा मारल्या. त्या एकूण गप्पांमध्ये अर्थात मी मराठी मीडियमचा असल्यामुळं एक इमिटिंग हा शब्द वापरला गेलाय माझ्याकडून. तर तिथं मला कॉपी या शब्दासाठी इमिटेटिंग हा शब्द वापरायचा होता. सो होप यू अंडरस्टँड. पोरग शिकताय हळूहळू इंग्रजी असं म्हणू शकतो आपण. सो ज्यांना स्वतःचं मानसिक आरोग्य छान ठेवायचं आहे आणि ज्यांचं काइंड ऑफ बिघडलंय किंवा जे थोडस इम्बॅलन्स झालेलं आहे त्यांना लवकर रिकव्हर व्हायचं आहे, त्या सगळ्यांसाठी या गप्पा उपयुक्त ठरतील. मला खूप मजा आली ऋतुजा बरोबर बोलताना. तुमचा अनुभव काय आहे ते आम्हाला नक्की कळवा. ऋतुजा, आपण द स्कूल ऑफ क्लॅरिटीच्या ओपनिंग वेळी भेटलो होतो. त्यावेळी मला तुझ्याबद्दल समजलं होतं की तू सायकोलॉजी करतेयस किंवा सायकोलॉजी तुझं पूर्ण झालंय MA आणि आता कुठेतरी काम करतेयस. तर मला ऍक्च्युली सुरुवातीला हेच जाणून घ्यायचंय की तू काय करतेयस नेमकं, आणि सध्या सायकोलॉजिस्ट म्हणून तुझं काय सुरू आहे. सो माझं मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजी फर्ग्युसन कॉलेजमधून कम्प्लीट झालं आणि मी सध्या एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ हे एक NGO आहे आणि या संस्थेमध्ये मी काम करत आहे सध्या. आणि एक जवळपास वर्ष झालं आहे, म्हणजे वर्ष कंप्लीट होऊन जास्तच वेळ झालाय. सो इथे माझं रोल असा आहे की असिस्टंट प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून. आणि आमची संस्था हे म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करते. आणि आमचे 3 प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहेत की मेंटल हेल्थ अवेअरनेस, म्हणजे मानसिक आजाराबाबत आणि आरोग्याबाबत जनजागृती. दुसरं म्हणजे कलंक निर्मूलन, आणि तिसरं म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही मानसिक आजारी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही स्वमदत गट चालवतो. ओके, गुड. थोडस मागं सरकलीस किंवा जर डिस्टन्स वाढवलास तर ते छान दिसेल. ग्रेट, गुड. सो मला हेच विचारायचं होतं की एकलव्य फाउंडेशन जे तू म्हटलीस ह्या गोष्टी चालतात, मला जरा डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे त्याच्याबद्दल की नेमकी ती संस्था कुठं आहे, कोणी सुरू केली, त्यानंतर त्याच्यात हे ऑब्जेक्टिव्ह तर तू सांगितलेस, पण त्यातही अजून डिटेलिंग मध्ये मला जाणून घ्यायचंय. सो प्लीज सांग. ओके, येस. सो डॉक्टर अनिल वर्तक हे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट, आणि त्यांनी ही संस्था जवळपास 27 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. आणि ते स्वतः मानसिक आजारामधून जाऊन त्यांनी स्वतःच्या रिकव्हरीसाठी स्वतः प्रयत्न न करून घरच्यांची मदत घेऊन वगैरे, डॉक्टरांची गोळ्या घेऊन वगैरे सगळ्या गोष्टींची मदत घेऊन ते रिकव्हरीच्या रस्त्यावर जात असताना त्यांनी स्वमदत गटाचा अनुभव स्वतः घेतला. डॉक्टर लुकतुके हे पुण्यातले नामवंत सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांच्याकडून त्यांनी हे म्हणजे स्वमदत गटाबाबत माहिती घेतली, त्यांनी जाणून घेतलं आणि तिथून पुढे त्यांची ही अशी जर्नी सुरू झाली. आणि असं मग 3 वर्ष रिसेंटली झालेत की 2021 मध्ये एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ आमची संस्था ट्रस्ट आणि सोसायटी अंडर रजिस्टर झाली आहे. आणि या व्यतिरिक्त आमच्या संस्थेमध्ये जी लोक काम करतात, म्हणजे मॅनेजिंग कमिटी मेंबर्स असतील, सो स्मिता गोडसे मॅम आहेत, प्राची बर्वे मॅम आहेत, डॉक्टर गिरिजा लगड आहेत, मंजिरी चव्हाण मॅम आणि
रिसेंटलीच आमचे आनंद गोडसे सर म्हणजे त्यांचं निधन झालं. सो ते सुद्धा आमच्या संस्थेमध्ये काम करत होते आणि ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या अगदी असं डिव्होशनने मानसिक आजारी व्यक्तींसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करतात. आणि आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स चालू आहेत. सो आपण जेव्हा कॅफेटेरियामध्ये जातो, तेव्हा तू युजुअली काय ऑर्डर करतोस? किंवा जस्ट मी कॅफेटेरियामध्ये गेल्यानंतर सध्या मला सोयाच्या गोष्टी आहेत त्या खूप आवडतात, कारण अर्थात त्या व्हिगन ह्या कॅटेगरीत येतात. सो दॅट इज सो हा ओके. राइट, राइट. येस. सो बेसिकली आमची संस्था कॅफेटेरिया अप्रोचने काम करते. म्हणजेच की मी गेले तर फॉर एक्झाम्पल कॉफी मागवेल. तू गेलास तर काही सोया चाप वगैरे मागवशील. दुसरा कोणी व्यक्ती आहे त्याला हे सगळं काहीच आवडत नाही, तर तो काहीतरी फक्त प्यायला थोडंफार मागवेल. अजून एखादी व्यक्ती असेल तर तिला काहीच माहिती नसेल आणि तिच्याकडे मे बी पैसे नसतील. त्यामुळे ती फक्त त्या अँबियन्समध्ये बसायला आवडेल, असं पण करू शकते. सो असंच आमची संस्था कॅफेटेरिया अप्रोचने काम करते. सो आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे या ज्या गोष्टी मी 3 सांगितल्या, की अवेअरनेस, दुसरं म्हणजे कलंक निर्मूलन. कलंक निर्मूलन म्हणजेच सकाळीच आपण बोललो, की मानसिक आजाराबाबत खूप स्टिग्मा आहे. कलंक खूप आहे. म्हणजे कोणालाही कॅन्सर असेल, डायबिटीज असेल, तर आपण तो इझिली एक्सेप्ट करतो. पण मानसिक आजार असेल किंवा कोणाला आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये कोणाला काही त्रास होत असेल, तर आपण तो इझिली एक्सेप्ट करत नाही. आणि हीच एक मोठी गॅप आहे म्हणजे एक सोसायटीमध्ये. ही जी गॅप आहे ती आम्ही भरायला बघत आहोत. सो हे मी कलंक निर्मूलनाबाबत सांगितलं. तिसरी गोष्ट म्हणजे स्वमदत गट. म्हणजे सपोर्ट ग्रुप जे म्हणतो. सो सेल्फ हेल्प ग्रुप. आणि आमच्या इथे आम्ही रिकव्हरी मेथड म्हणून वापरतो, जी आम्ही मानसिक आजारी व्यक्तींसाठी खूप बेनिफिशियल आहे. आणि ती इट्स व्हेरी सिमिलर टू कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. येस. ओके. आणि तू तुझा रोल ॲज अ सांगितलंस प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, राईट? प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. येस. येस. सो तो रोल काय आहे आणि तू तिथं युजली काय करतेस? ओके. सो सुरुवातीला मी जेव्हा आले तर आधी पूर्ण बेसिक कम्युनिटी मेंटल हेल्थ म्हणजे काय, हे मी अगदी त्याच्यामध्ये डुबून समजायला समजायला घेतलं. आणि सो माझा रोल असा आहे, की आमचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स चालू आहेत, ते कोऑर्डिनेशन करून जितकं चांगलं जमेल तितकं ते मॅनेज करणं, कोऑर्डिनेट करणं आणि पुढे त्याचा ग्रोथकडे बघणं. सो इन जनरल की आमचा प्रोजेक्ट फिनिक्स म्हणून आहे. सो प्रोजेक्ट फिनिक्स म्हणजेच मानसिक आजारी व्यक्तींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आम्ही काही स्टोरीज गॅदर करायला बघतोय. स्टोरीज ऑफ होप अँड रेझिलियन्स. सो म्हणजे मी तरी बरेच फॅमिलीज बघितलेत, जिथे आजार झाल्यावर आपण एक्सेप्ट करत नाही आणि आपल्याला असं वाटतं, की या सायकलमधून आपण वारंवार जात राहणार आहोत आणि मी कधी म्हणजे एक सूर्यप्रकाशाची वाट आपल्याला कधी दिसत नाही. त्याचमुळे हे स्टोरीज जास्तीत जास्त जेव्हा पुढे येतील, तेव्हा जाऊन नवीन व्यक्ती जे आहेत किंवा आधीचे पण जे आहेत ज्यांना आजार आहेत, त्यांना एक होप आणि रेझिलियन्स भेटेल, की हो, आपण ह्यातनं रिकव्हर होऊ शकतो. आणि आमचे वर्तक सर हे एक यासाठी म्हणजे ही इज अ लाईफ एक्झाम्पल ऑफ दॅट, की आपण रिकव्हर होऊ शकतो. येस, करेक्ट. नाही, खूप जास्त गरज आहे हे हं. लोकांना, आपण म्हणू शकतो की एका प्रकारे सांगण्याची, त्यानंतर त्यांच्यात जागृती निर्माण करण्याची, की येस, माइंड इज देअर अँड यू हॅव टू टेक केअर ऑफ इट ऑल्सो, राईट? येस, येस. ट्रू. आणि सायकॉलॉजी असं म्हटलं जातं की न दिसणाऱ्या इनटेंजिबल गोष्टीवरती सगळं ते शास्त्र उभं आहे पूर्ण. सायकॉलॉजी अगदी. इज समथिंग विच हॅज बिन, आय वुड से, खूप डेव्हलप किंवा बिल्ड झालंय, की इनटेंजिबल गोष्ट आहे ना, आपण त्याला दाखवू शकतो वगैरे. मेडिकल सायन्स तरी ठीक आहे की अरे ते शरीर आहे, त्याला काही आजार असतात, बट मन हे खूप इनटेंजिबल गोष्टीवरती
सायकॉलॉजी इंटेंजिबल गोष्टीवरती अवलंबून आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्टली माइंड? मन काय आहे आणि ते नेमकं कुठं असतं? ओके. सो युजली आपण आपले विचार, भावना हे जाणवायला लागल्यावर आपण असं म्हणतो की आपल्याला काहीतरी दॅट आय एक्झिस्ट. सो पीपल से की माझ्या मनामध्ये विचार आहेत, काही ना काहीतरी चालू आहे, म्हणजे माझं मन आहे किंवा माझं अस्तित्व आहे. सो माइंड इज लाइक a gathering, like a compilation of your thoughts, memory, and emotions, etc. सो तुझा दुसरा प्रश्न काय होता? की नेमकं कुठं असतं? म्हणजे आयुर्वेदामध्ये किंवा दिस इज द सिक्स्थ आय वुड से, त्याला चौथं इंद्रिय, 6वं इंद्रिय असं म्हटलं जातं. सो आपल्याकडे त्यालाही कन्सिडर केलं जातं ऍज अन ऑर्गन. सो ते कुठं असतं का? म्हणजे मेडिकल सायन्स वाले किंवा डॉक्टर मधू बरोबर मी ज्यावेळी पॉडकास्ट केला होता, सो त्यावेळी ती म्हटली होती की मन इज समथिंग देअर इन ब्रेन ओनली. असं असतं का नेमकं ते कुठं असतं? ओके. सो मन कुठे असतं? तर आय थिंक युजली जे आपण एक्सपिरियन्स करतो, तर जसं तुझं मन आता क्लॅरिटी आणि एसेंटामध्ये आहे. सो आय थिंक इट्स व्हेरी नॅचरल की वेरेवर यू फील लव्ड, केअर्ड किंवा मग खूप काही त्रास वगैरे होतो या गोष्टीवर, तिथे आपलं मन विचलित होतं किंवा तिथेच आपलं मन जात असतं. सो आणि बेसिकली बघितलं तर मनाची अशी काही हे नाहीये जागा असं, किंवा ब्रेन आपण सांगू शकतो हा माय ब्रेन इज हिअर इनसाइड, देर इज सम फिजिकल प्रेझेन्स ऑफ दिस, बट माइंड डझंट हॅव इट. ऑल्दो दोज थिंग्स कॅन बी एक्सपिरियन्स्ड. जसं लोक असं म्हणतात ना की मी एक्झिस्ट करतो, मला असं वाटतच नाही, पण माझे विचार आहेत, मला त्रास होतोय वगैरे वगैरे, म्हणजे मग मी एक्झिस्ट होतो असं. ओके, नो प्रॉब्लेम. तर ह्याच्याशीच रिलेटेड पुढचा प्रश्न हा आहे की मानसिक आजार काय असतात? म्हणजे आपण कुणाला म्हणू शकतो की ह्या व्यक्तीला मानसिक आजार झालेला आहे, आणि त्याचे पॅरामीटर्स काय असू शकतात तुमच्या भाषेत? की ओके, एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो तर ह्याला मानसिक आजार आहे, आणि त्यानंतर कुणी सायकॅट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट कडे जावं. म्हणजे मला काइंड ऑफ म्हणू शकतो, म्हणजे मला जर विचारशील तर माझं असं म्हणणं असतं की थोड्या जास्त पीएच स्केलनं जगातले सगळेच मेंटल आहेत. ओके, त्यांची पीएच स्केल फक्त हे थोडी वेगळी आहे, बाकी सगळेच मेंटल आहेत थोड्या जास्त हे ना. सो माझी ओके, पीएच अजून एक गोष्ट. सो आपण जे आता आपण मेंटल हा शब्द वापरला, राईट? आता मला फक्त एक खूप साधा सिंपल प्रश्न विचारायचा आहे. तुला थोडं स्ट्रेसफुल वाटलं किंवा असं जर जाणवलं की मला खूप त्रास होतोय वगैरे वगैरे, आणि त्यामुळे तुझं डेली फंक्शनिंग एफेक्ट करतंय, राईट? असं जर तुला वाटलं, तर हे जे प्रणय मेंटल म्हणाला आहे मानसिक आजारी व्यक्तींना, तर डू यू थिंक वुड यू गो अँड सीक ट्रीटमेंट? नाही, अर्थातच नाही. कारण मला असं वाटतं की अर्थातच ते क्रॉनिकल असेल तर म्हणू शकतो मी की ओके, ते खूप जास्त चालतंय किंवा मला ते मॅनेजच करता येत नाही. मला असं लिटरली, मला जर तू विचारशील हे करून, तर आपण ज्या नॉर्मल कंडिशन मध्ये आहोत त्याच्यापेक्षा जर अननॅचरल काहीतरी घडतंय रोजच्या रोज, आणि ते क्रॉनिकली कंटिन्युअसली घडतंय, आणि सगळ्यात महत्वाचं ते हँडल करता येत नाहीये तुम्हाला एकट्याने, then I feel that you need to go to the psychiatrist or psychologist. येस, ते बट द वर्ड दॅट वी युज्ड, म्हणजे आपण आत्ताच जे मेंटल हा शब्द वापरला, त्यामुळे तुला असं वाटतं का की फॉर एक्झाम्पल तू आता हे मेंटल वगैरे जे बोललास, तर अभिमन्यूला माहितीये तू जनरली हे वर्ड्स वापरतोस, तर तुला असं वाटतं का की अभिमन्यू स्वतःहून तुला येऊन सांगेल की मला त्रास होतोय म्हणून आणि मला काही हे आहे, असं तुला वाटतं? नाही, नाही. राईट. सो मला ह्यात फक्त एक छोटीशी गोष्ट सांगायची होती की आपण मानसिक आजारी व्यक्तींसाठी जो मेंटल हा शब्द वापरतो, तो त्यांच्या मनावर, त्यांच्या हृदयावर खूप
जास्त आणि मोठा परिणाम करून जातो आणि त्यामुळे आय थिंक वी शुड बी रिअली माइंडफुल वेन वी यूज दीज वर्ड्स. आणि याचसाठी आमचा स्टिच आणि स्टर हा प्रोग्राम वर्तक सरांनी हा पुढे म्हणजे घडवला आहे. सो स्टिच म्हणजे जनरली इंग्लिशमध्ये काय की काहीतरी उसवलं आणि आपण त्याला शिवून एक स्टिच घडवून आणतो, राईट? सो स्टिच मधला STI, ओके, इज स्टिग्मा, हा ओके. कलंक. आणि CH स्टँड्स फॉर वॉच मधला CH, म्हणजे आपण बघतो, बघणं. येस. सो मग स्टिच हा प्रोग्राम म्हणजेच स्टिग्मा वॉच हा आम्ही पुढे आणला सो दॅट की पूर्ण समाजामध्ये जे कलंक आहे, स्टिग्मा आहे बेसिकली या आजारावर, मानसिक आजारावर, तो पुढे येण्यासाठी आणि हळूहळू तो एक्सेप्ट करण्यासाठी. आणि एक्सेप्टन्स आला लोकांमध्ये तेव्हा जाऊन पुढे लोक ट्रीटमेंट पण घेतील. सो हा, आता आपण तुझ्या मेन पहिल्या प्रश्नावर जाऊयात. ओके. आता सो जे विचार हा प्रश्न हाच होता की अर्थातच मी ते फार सार्कॅस्टिकली म्हटलं होतं आणि ते येस, आय नो दॅट आय एम नॉट, म्हणजे मला तुला असं काही हे नाही करायचं, बट आय एम जस्ट कम्प्लिटली फाईन. जनरली टेलिंग यू हा की नाही, काय मी फरक पडतो. 100% बिंग अ काइंड ऑफ कन्सल्टंट किंवा काउन्सिलर ज्या कधी कधी भूमिकेत असतो, तिथं जर कोणी माझ्याकडे आलं तर आय वुड सडनली नॉट गो टू कॉल इन दॅट ओके यू आर मेंटल, नॉट ॲट ऑल. आय येस. हॅव लॉट ऑफ एम्पथी अँड सिम्पथी अबाउट देम दॅट yeah they are suffering and we must respect that suffering kind of, so that they will seek certain amount of, I would say, advices from us and treatments. Okay. So ट्रीटमेंट. 100%. आणि आय विल सर्टनली टेक केअर अबाउट इट की मेंटल म्हणताना अर्थातच ते सार्कॅस्टिकली म्हटलं होतं, बट वॉट एव्हर यू टोल्ड दॅट्स ऍब्सोल्युटली राईट अँड इम्पॉर्टंट टू से. तर मला हे विचारायचं होतं की आपण सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे कधी जातो किंवा कधी गेलं पाहिजे. आणि हो, हो. मेंटल सॉरी अगेन ते सायकोलॉजिकल मानसिक. आजार, मानसिक आजार, त्याला आपण म्हणू शकतो की कुठल्या वेळी किंवा कुठल्या फेज मध्ये असताना म्हणू शकतो की हे मानसिक आजार आहेत. सो युजली मानसिक आजारांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर मेनली मी खूप साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायला बघेन की खूप जास्त झोप येणं किंवा खूप कमी झोप येणं, खूप टेन्शन येणं आणि मेनली आपले डेली फंक्शनिंगचे ऍक्टिव्हिटीज जे असतात, आपले रोजच्या दिनक्रमामधल्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या जेव्हा खूप एफेक्ट करतात तेव्हा युजली आपण सायकॅट्रिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे किंवा आपल्या सुरुवातीला आधी मित्रमैत्रिणींकडे, आपल्या फॅमिलीकडे पुढे येऊन आपण व्यक्त व्हायला हवं. ओके. सो मी एक म्हटलं की स्लीप जास्त डिस्टर्बन्स असेल किंवा भास होणं, भ्रम होणं. आणि युजली आपण जेव्हा आपल्या घरच्यांना वगैरे सांगतो तेव्हा त्यांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या पुढे येऊन, तर डिरेक्ट रेझिस्टन्स न ठेवता तर थोड्याशा एक्सेप्ट करून किंवा 2-4 लोकांना विचारून ते पुढे जायला हवं. सो एक हे सांगितलं, स्ट्रेस मी म्हणाले, स्ट्रेस, टेन्शन किंवा झोप जास्त होणं, कमी होणं आणि आपली डेली फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज इफेक्ट झाल्या तर जायला हवं. किंवा भ्रम, आवाज ऐकू येणं, इव्हन आपल्या काही पर्सनॅलिटीच्या पण वेगवेगळ्या गोष्टी असतात की लोकांबरोबर न पटणं, म्हणजे जरा जास्त लेव्हलला सोशल फंक्शनिंग वगैरे. तेव्हा नाहीतर मला असं तसं जर वाटतं की लोकांबरोबर न पटणं ही गोष्ट जर कन्सिडर करायची झाली तर मला घ्या पहिल्यांदा चेक करायला. असं मी म्हणजे अगेन आय जस्ट फॉर किडिंग अगेन की ओके. सो प्लीज कंटिन्यू. हा, तू म्हणत होतीस की पटणं न पटणं. ओके. हा. हो. इवन भूकच न लागणं किंवा खूप जास्त भूक लागणं, अशा बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे की आपण सायकॅट्रिस्टकडे जायला हवं. किंवा खूप रडू येणं, प्रचंड त्रास होणं, किंवा आपण आपल्याच याच्यामध्ये खूप एकटं राहणं, लोनलीनेस वगैरे. तेव्हा मला असं वाटतं की आपण कोणाकडे तरी पुढे किंवा बाहेर यायला पाहिजे आणि
ट्रीटमेंट सीक करायला पाहिजे. इट्स ओके टू सीक हेल्प. इट्स ऍब्सोल्युटली ओके. खरं तर सगळ्यांनीच केली पाहिजे असं मला लिटरली वाटतं, आणि प्रत्येक वेळी लागत असतो कोणीतरी बोलायला. आम्ही समर्थ भारत परिवार नावाचं एक संस्था होती, आणि त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला सुशांत सिंग राजपूत यांची ज्यावेळी त्यांनी आत्महत्या केली, अर्थात ते काय आहे नेमकं ते मिस्ट्रीच आहे अगेन, पण ज्यावेळी ते झालं होतं त्यानंतर आम्ही समर्थ भारत परिवारातर्फे एक मिशन काइंड ऑफ सुरू केलं होतं, व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा. मस्त. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍटलिस्ट तुम्ही जवळच्या लोकांकडे रिच टू देम अँड स्पीक आउट वॉट एव्हर यू फील अबाउट दॅट. येस. सो ह्याबद्दल काय सांगशील की पहिली जी पायरी आहे की लोकांनी रिच आउट होणं आपल्या जवळच्या लोकांपर्यंत आणि ते सांगणं, हे खूप महत्वाचं असतं. काइंड ऑफ तिथं हा आपलं बॅटल होतं, कारण ते पुढच्या ज्या एक्स्ट्रीम स्टेप्स असू शकतात, म्हणजे ते क्रॉनिकल होणं काहीतरी गोष्ट, आणि नंतर जाऊन पुढे अगदी सुसाईड पर्यंत जाणं, हे तिथं त्याला आळा बसू शकतो खूप छान पद्धतीने. तर याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की, आणि इन जनरल माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा मग घरच्यांमध्ये बरेच जणांना आता सायकोलॉजी जेव्हापासून शिकायला सुरुवात केली तेव्हापासून हे दिसायला लागले बऱ्याच जणांमध्ये. सो असं होतं की आपण नेहमी म्हणजे फिजिकल आजार असेल, ताप असेल तर मग मी लगेच जाईन. पण मानसिक थोडं पण स्ट्रेस होत असेल, अँक्झायटी म्हणजे खूप भीती वाटणं किंवा अति टेन्शन घेणं कुठल्याही गोष्टीचं. सो आपण युजुअली अव्हॉइडच करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा आपल्या फॅमिली बरोबर, पहिल्या तर आई-वडिलांबरोबर आपण व्यक्त व्हायला हवं. आणि आता यामध्ये युजुअली लोकांना प्रॉब्लेम असे येतात की आई-वडील समजून नाही घेत किंवा मग फ्रेंड्स समजून नाही घेत. अशा बरेच प्रॉब्लेम्स येतात आणि त्याचसाठी बरेच संस्था, सो आमची जी संस्था आहे ती पण त्याचसाठी काम करत आहे, की जनजागृती करणं मानसिक आजाराबाबत आणि आरोग्याबाबत. सो मला असं वाटतं की, आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे की डायरी रायटिंग इज ऑल्सो अ रिअली अमेझिंग वे जिथे आपण व्यक्त होऊ शकतो. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण बाहेरच्या व्यक्तीबरोबर आपण व्यक्त नाही करू शकत. बट वेन वी जस्ट स्टार्ट रायटिंग एज वेल, जर्नलिंग पण, तरी खूप जास्त आपण स्वमदत स्वतःला करू शकतो. आणि आता आजकाल तर प्रचंड कंटेंट आहे YouTubeवर. ऑल्सो वी हॅव टू इव्हन चेक की आपल्याला राइट कंटेंट मिळेल, विश्वासू व्यक्ती मिळतील आणि त्यांच्याकडूनच आपण मदत घेऊ. ही एक गोष्ट. आणि सेल्फ डायग्नोसिस प्लीज, म्हणजे आणि इव्हन चॅट जीपीटी, सेल्फ डायग्नोसिस, जेमिनाय वगैरे वगैरे एआयज. सो प्लीज मी एक रिक्वेस्ट करते की त्याच्याने म्हणजे मदत तर मिळतच असेल ऑफकोर्स, आणि इव्हन जेमिनाय किंवा चॅट जीपीटी वगैरे बघितलं तरी दे हेल्प. आय एम नॉट सेइंग दे डोंट हेल्प, बट कधी कधी त्या चुकीच्या डिरेक्शन मध्ये जाऊ शकतं. सो इट्स रिअली नीडेड की यू गो अँड सीक हेल्प फ्रॉम अ काउन्सिलर, सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट. तेच मला पुढचं विचारायचं होतं की कुणी आलं पाहिजे. म्हणजे लोक आधी डिसाईड करतात की मला काय झालंय किंवा मला काय होतंय. चॅट जीपीटी, युट्यूब आणि हे खूप जास्त इन्फॉर्मेशन उपलब्ध असल्यामुळे लोक तिथं जातात, ते चेक करतात आणि बायस होऊन जातात पुढे सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे की मला हे होतंय आणि तुम्ही ह्याच्यावरती द्या. सो ह्या माध्यमातून काय सांगशील लोकांना की अरे यार, लेट देम डू देअर जॉब. सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टना त्यांचा जॉब आहे तुमचे सिम्पटम्स चेक करणं, तुम्हाला नेमकं काय होतंय. आधीच त्या बायसनेसनं जाऊ नका असं मला वाटतं. सो याबद्दल काय सांगशील की लोक तुझ्याकडे हे अनुभव येत आहेत का की लोक काइंड ऑफ नंतर येताना सुद्धा किंवा सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे येताना रोग आधी ठरवून येतात स्वतःचे काइंड ऑफ कधीतरी? हो, नॉट ओन्ली सायकॅट्रिस्ट, माझे मित्रमैत्रिणी पण सांगतात, अरे मला ते ओसीडी झालंय माहितीये का. आणि ओसीडी म्हणजे काय? ऑब्सेसिव्ह म्हणजे कंपल्सरी डिसऑर्डर, राईट? एक्झॅक्टली. हो. ओके. हा म्हणजे टर्म वाईज यू आर ॲब्सोल्युटली राईट. ओके. पण म्हणजे आपण इन जनरल स्वच्छतेबाबत आपल्याला प्रेम असतं किंवा थोडंफार अति असतं, पण ते एक लिमिट असते. पण
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे आपण इतकं त्याला ऑब्सेस झालोय की मला हे हवं म्हणजे हवंच आहे. म्हणजे आता माझे केस असेच तर ते असेच असायला पाहिजे, नाहीतर मग मी ठीक नाही, मला कसं तरी असं बेचैनीसारखी जाणवायला लागेल वगैरे वगैरे. सो ह्या खूप गोष्टी अशा जाणवतात. त्यामुळे इट्स लाइक की तुम्ही ChatGPT वगैरेची घ्या मदत, बट व्हेन यू रिअली गो अँड अप्रोच अ काउन्सिलर अँड सायकॅट्रिस्ट, दे विल लाइक मेक शुअर दॅट यू आर हेल्प्ड आणि तुमच्या प्रॉब्लेममधून ते मदत करायला तुम्हाला बघतील. करेक्ट. नाही, खरंच हे खूप जास्त प्रखरतेनं सांगितलं पाहिजे लोकांना, की बाबांनो, स्वतःचे रोग स्वतः नका ठरवू. सायकॉलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट त्यांनी छान शिक्षण घेतलंय त्याबद्दलचं. तुम्हाला हं, काय होतंय ते जाऊन सांगा आणि हं. लेट देम डू देअर जॉब, राईट? डोंट डू देअर आणि जॉब. यामध्ये एक्झॅक्टली आणि यामध्ये काय होतं ना, की लोकांना असं वाटतं, "अरे काय तू तर फक्त बडबड करतीयेस, ऐकून घेतीयेस. काय म्हणजे ह्याचे काय पैसे घ्यायचे? तू ₹1000 का घेती? 2000 का घेती? म्हणजे काय?" असं वाटतं. बट यू नो व्हॉट? मी तुला म्हणजे रिअल परिस्थिती सांगते. माझी 12वी पर्यंत माझं सायकॉलॉजी होतंच आर्ट साइडने. त्याच्यानंतर माझं बॅचलर्स करायला मला 3 वर्ष लागले. तिथून पुढे 1 इयर मी डिप्लोमासाठी घेतला आणि तिथून पुढे क्लिनिकल सायकॉलॉजी घ्यावं यासाठी मी माझी स्वतःची पण तयारी केली. कारण की एक मला स्वतः सांगायला आवडेल, की आमच्याच म्हणजे फॅमिलीमध्ये एक मानसिक आजारी व्यक्ती होता आणि त्याची मी काळजी घेतली आणि तिथून म्हणजे माझ्या 7वी पासून आमच्या आयुष्यात कसा फरक पडला किंवा हे सगळं किती वाईट झालं आणि त्यामुळे मी ठरवलं, की हां, मी क्लिनिकल सायकॉलॉजीच घेणार. सो क्लिनिकल सायकॉलॉजी म्हणजे की मानसिक आजारी व्यक्तींबाबतचा सगळा अभ्यास म्हणजे क्लिनिकमध्ये होणारं सगळं असं. सो 3 इयर्स बॅचलर्स आणि मग 1 वर्ष डिप्लोमा जे आणि नंतर मग मास्टर्सचे 2 वर्ष. म्हणजे आम्ही इतके वर्ष घालवलेत, की मानसिक आजार काय आहेत? मन काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी, विचार काय आहेत? मग आपल्याला त्रास झाल्यावर कसं काय वगैरे वागतो आणि ते का वागतो? म्हणजे आता एखादा व्यक्ती जसा वागत आहे, तो तसा का वागत आहे? म्हणजे मी असं डायरेक्टली तुला जज नाही करणार. आपण सुरुवातीलाच मी तुला म्हटलं, की मी तर तुला अजिबात जज करायला आली नाहीये. त्यामुळे तू अगदी मन मोकळेपणाने काय विचारायचं ते विचार किंवा हे. सो मला असं वाटतं, की आम्ही इतकं मन लावून त्यात अभ्यास केलेला असतो. सो याह! नो, खरंच. खूप जास्त सांगणं लोकांना गरजेचं आहे प्रखरतेनं, की त्यांनी खरंच अभ्यास केलेला नाही हे गरजेचं आहे. म्हणजे माझं तर असं हं, मत होतं, की काल परवा मी बघत होतो हं, YouTubeवरती, की पुण्यातली गुन्हेगारी खूप वाढली आहे आणि त्यात खूप जास्त अल्पवयीन मुलं आहेत आणि खूप हं, जणांना अरेस्टही झाली आहे. तर माझा आणि दिव्या म्हणून एक आहे, दिव्या माया प्रकाश, या चॅनलवरती तिचा पहिल्यांदा पॉडकास्ट झालाय बघ. तर हं, आमचं हं, हं. ह्याविषयी बोलणं चालू असतं. तर आमचं असं आधीपासूनच म्हणणं होतं, की प्रत्येक शाळेत एक सायकॉलॉजिस्ट असला पाहिजे. हो, हो. कारण येस, तिथं ती पण सायकॉलॉजिस्टच आहे ना, राइट? येस, हो. ती पण हं. एम-ए येस. सायकॉलॉजी तीही काम करतीये सध्या. ऑटिझम हं. आणि तिथं त्या रिलेटेड येस, येस. चाइल्ड सायकॉलॉजी तिनं केलीये हं. अर्थातच. तर अ, हे खूप जास्त गरजेचं आहे आता शाळा लेव्हलला सुद्धा असणं. कारण सायकी खूप बिघडत चाललीये हो, हो. मुलांची सुद्धा. आणि याबद्दल काय सांगशील तू, की तू क्रिमिनल्स आणि ते खूप जास्त होत आहेत. तर क्रिमिनॉलॉजी अर्थातच नंतर ते खूप तुमच्यातच तो असा पार्ट असतो. पण ॲटलीस्ट याबद्दल काय सांगशील, की शाळेतली मुलं म्हणजे आमच्या एक मॅडम आहेत. तर त्यांना मध्ये भेटलेलो आणि त्यांचं असं होतं, की आज 5वीच्या मुलाकडे बघून सुद्धा वाटत नाही, की हा इनोसंट असेल. सो हे हं, खूप हं, मोठं हं. आणि घाण स्टेटमेंट आहे. तर हं. याबद्दल काय सांगशील, की खूप रुईन होतंय तर सायकॉलॉजी कशी इम्पॅक्ट करते त्यांच्यावरती किंवा सायकी कशी बिघडत चाललीये मुलांची? सो म्हणजे एकतर मोबाईल किंवा टेक्नॉलॉजी इज अ प्रॉब्लेम, बट इट इज अस ॲज ह्युमन्स जसं आपण वापरतोय त्याला त्यामुळे ते प्रॉब्लेम होतोय आणि अ, बरेच म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वाईट होत असतं किंवा मग इन जनरल नसेल तरी आपण त्याला वाईट मानतो. सो
हे इन जनरल बघितलं तर आपलं जे कल्चर आहे किंवा आपण जसं मुलांना वाढवा म्हणजे त्यांच्या ग्रोथकडे आपण बघत आहोत आणि त्यांना आपण एक पेरेंटिंग पण कसं करत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि त्यामुळे इट इज अफेक्टिंग अँड ऑफकोर्स म्हणजे इट्स लाईक अ लूप की बाहेर सगळं परिस्थिती पण वाईट होत चालली आहे. त्यामुळे मग इट इज अफेक्टिंग. ओके. ऍडोल्सन्स ते डॉक्यू सिरीज बघितलीस का ग? डॉक्युमेंट वेब सिरीज ऍडोल्सन्स. नाही, तू इन शॉर्ट सांगू शकतोस. हा, तर त्याच्यातही हेच आहे. अर्थात त्या दिव्या बरोबरच्या पॉडकास्ट मध्येही मी म्हटलेलं होतं. सो सगळ्या ऍक्च्युली सायकोलॉजिस्ट तर आहेत, पण पॅरेंटिंग आणि सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. ते सायकोलॉजीशी रिलेटेडच आहे. 13 वर्षाचा हम्म, मुलगा, तो त्याच्या शाळेतल्याच एका मैत्रिणीला स्टॅबिंग करतो अक्षरशः, विथ चाकू मर्डर करतो. त्यानंतर ते कसं आणि कुठल्या कारणामुळे वगैरे, तर ते खूप मोठे. इव्हन ब्रिटिश प्राईम मिनिस्टरनी सगळ्या देशांमधल्या शाळांमध्ये ती दाखवायला सांगितली होती. एवढी छान आहे. सो आय वुड सजेस्ट यू की प्लीज वॉच इट. यू वुड कम टू नो की अरे किती घाण गोष्टी होत आहेत अर्थातच. सो येस. हा हा, बोल बोल, हा प्लीज कंटिन्यू. सो मग मी पण काही मुलांबरोबर जेव्हा माझा डिप्लोमा झाला आणि मला काउन्सिलिंग सुरुवात करायची होती, तेव्हा आम्हाला 5 केसेस घ्यायचे होते. सो आणि म्हणजे मी जिथे ट्युशन घेत होते तिथे सुद्धा मी एक 3-4 वर्ष काम करत होते. त्यामुळे आय हॅव बीन विथ स्मॉल चिल्ड्रन अँड म्हणजे माझा स्वभाव पण तसा आहे की आय एम मोर चाइल्ड लाईक अँड आय लाईक टू बी विथ चिल्ड्रन अँड लाईक आय गेट लाईक जेल पण इझिली होते म्हणजे मिक्सअप पण होते. सो त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि इट्स लाईक की लहान मुलं आपल्याला बघून मिररिंग जे म्हणतो ना की मोठ्यांना बघून ते शिकत असतात. सो इट्स व्हेरी नेसेसरी की पेरेंट्सने स्वतः सुद्धा तसं राहायला हवं. स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे मानसिक आजाराबाबत, फिजिकल आजाराबाबत वगैरे. तेव्हा जाऊन मुलं पण आपल्याकडे बघून ते शिकत असतात. खूप महत्वाचं म्हटलीस तू की चिल्ड्रन डू इमिट अ लॉट. येस, इमिटिंग येस. खूप जास्त होतं. ऑब्झर्व बघणं, मिमिक म्हणायचंय का? इमिटिंग म्हणू शकतो आपण. सो ते कॉपी होतं खूप जास्त, कॉपी पेस्ट टाईप म्हणू शकतो. हां, हां. मिरर. येस, येस. सो अर्थातच इव्हन भाषा शिकणं हे सुद्धा कॉपी पेस्टच असतं. ते आई सांगते असं म्हण तसं म्हण, ते ऑब्झर्वेशन आणि त्या सगळ्या गोष्टीच असतात त्याच्यामध्ये पूर्णतः. सो लोकांनी अर्थात म्हणजे समजा जर घर आहे आणि आई वडील वाचत बसलेस तर मुलगा नाही जाणार की ओके मोबाईल आहे. ते जर दोघं मोबाईल वरती असतील तर त्यामुळे मुलाच्या मनात अट्रॅक्शन होऊ शकतं. दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग, लेट मी येस. एक्सपिरियन्स दॅट. असं ते होऊ शकतं. करेक्ट. सो ग्रेट. मी हा अँड नॉट ओन्ली पेरेंट्स, टीचर्स पण. म्हणजे मी तुला सांगते की म्हणजे मी कमलनयन बजाज स्कूलमध्ये म्हणजे शिकायला होते आणि आमची शाळा कॉन्व्हेंट स्कूल आहे. त्यामुळे म्हणजे आमच्या शाळेचा कल्चर आणि म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल असल्यामुळे एक की डिसिप्लिन खूप महत्वाची होती. इंग्लिश महत्वाचं म्हणजे होतं आणि त्याचबरोबर आमच्या इथे टीचर्स पण जी होती ना, ती म्हणजे ते पण खूप छान होते. आणि नंतर पण मी मॉडर्न कॉलेजमध्ये होते. नंतर तिथून पुढे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज, पिंपरी वुमन्स कॉलेज आणि तिथून नंतर FC ला होते, फर्ग्युसन कॉलेज. सो मी म्हणजे मला हे सांगायला खूप आवडेल. स्पेसिफिकली इव्हन मी ट्युशनमध्ये जिथे होते तिथे माझे सर ते किंवा मग असे सगळेजण स्पेसिफिकली टीचर्सने आणि माझ्या फॅमिलीने ऑफकोर्स दे हॅव क्रिएटेड अ रिअली बिग इम्पॅक्ट ऑन मी. त्यामुळे म्हणजे जेव्हा पण ॲज स्टुडंट्स आपण खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतो, दुःखामध्ये असतो, एकटं असतो, तेव्हा आपण आपल्या पेरेंट्सकडे, आपल्या टीचर्सकडेच जाणार आहोत. त्यामुळे इट इज व्हेरी नेसेसरी की ॲज पेरेंट्स अँड ॲज टीचर्स वी टेक केअर ऑफ आवरसेल्व्हज अँड वी आर मोर अँड मोर कॉन्शियस ऑफ आवर ॲक्शन्स. येस, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याचं भान सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे की तुम्ही एक काहीतरी शिकवताय कॉन्शियसली अनकॉन्शियसली त्या पुढच्या लहान मुलांना. अर्थातच मी शाळेत असताना मला रयत ऑलिम्पियाड, मी रयत शिक्षण संस्थेमध्ये, जसं तू कॉन्व्हेंटमध्ये शिकलीस तसं मी मराठी मीडियम. सो आणि मी ऐकलंय म्हणजे रयत बाबत पण मी ऐकलंय. येस.
सो रयत शिक्षण संस्थेमध्ये 8वीत असताना रयत ऑलिम्पियाड नावाचा एक प्रोजेक्ट असतो. ओके, तर त्याच्यामध्ये रिटन एक्झाम असते आणि त्यानंतर तुम्हाला एक रिसर्च करावा लागतो. सो ते संशोधक तयार व्हावे यासाठी ती रयत शिक्षण संस्थेची काइंड ऑफ आपण म्हणू शकतो स्पर्धा परीक्षा होती 8वीच्या मुलांसाठी. सो ती पास केली. त्यानंतर मी सायकोलॉजिकली एक केलेला होता, वाचन मानवाचे ह्या नावाचा. तर मी काही प्रश्न काढले होते वगैरे 8वीत. व्हेरी चाइल्डिश बॉय, पण तरीही ते केलं होतं. तर त्यानंतर मी डॅनियल गोलमन हे एक नाव ऐकलं होतं. सो आय केम टू नो अबाउट द इमोशनल कोशंट. सो तो इमोशनल कोशंट काय असतो, अर्थात मला कुठले कुठले कोशंट असतात ते सांग. तर काही इंटेलिजन्स IQ असतो, EQ असतो, त्यानंतर IQ, EQ, येस. हा. सो हे काय असतात दोन्ही, ह्याच्यामध्ये फरक काय असतो आणि का खूप जास्त गरजेचा आहे EQ सध्या अलॉंग विथ IQ तर असतोच, बट आता म्हटलं जातं की अशा केस स्टडीज पण बाहेर येतात किंवा रिसर्च पण होतात की जरी IQ खूप जास्त असला तरी आयुष्यातली जी प्रोग्रेस आहे ना, जीवनातली जी प्रोग्रेस ती अशाच लोकांची खूप छान होते ज्यांचा IQ जरी मिनिमम असेल किंवा मॉडरेट असेल, पण ज्यांचा EQ छान आहे ना त्यांचीच खूप जास्त प्रोग्रेस होते छानपैकी. सो ह्याबद्दल काय सांगशील? ओके. सो अगदी सिंपल करून सांगितलं गेलं तर ॲज अ पर्सन किंवा ॲज अ ह्युमन बिईंग आपण सोशल आहोत. हां. त्यामुळे वी लाइक टू बी अराउंड पीपल अँड वी लाइक टू ग्रो विथ देम. त्यामुळे एक EQ आता महत्वाचा आहे, कारण की मानसिक आजार पण जास्तीत जास्त वाढत चालले आहेत. इव्हन आता म्हणजे अगदी शॉर्टमध्ये सांगितलं तर सॉइलचीच म्हणजे सॉइलचीच फर्टिलिटी अगदी कमी झाली आहे. म्हणजे आपल्या आजी-आजोबांच्या वेळी आपण एक संत्र खाल्लं, म्हणजे त्या वेळेचं एक संत्र त्या क्वालिटीचं आत्ता खायला आपल्याला आता 7 तसे खायला लागतात. म्हणजे जर सॉइलचीच क्वालिटी खराब झालीये अँड आपण स्वतः सुद्धा सॉइलमधूनच येतो. मग जर सॉइलचीच क्वालिटी खराब झाली आहे, तर मग आपलं तर मानसिक आजार, शारीरिक आजार सगळं अगदी खराब होत चालूच आहे. त्यामुळे इट इट आणि आपण सोशल ॲनिमल असल्यामुळे ॲज अ सोसायटी ग्रो होणं किंवा एक पर्सनल ग्रोथ होण्यासाठी सुद्धा इट इज व्हेरी नेसेसरी की तुम्ही ज्या लोकांबरोबर राहताय त्यांची काळजी घेणं किंवा मग इमोशनली काय म्हणतो इमोशनली सेन्सिटिव्ह राहणं. सेन्सिटिव्हिटी तर ही अगदी कमीच होत चालली आहे म्हणजे सर्वांचीच. सगळे आजकाल फक्त मी कसे आहोत, मी कसा आहे किंवा तू कसा आहेस इन जनरल म्हणजे तुझ्या पर्स्पेक्टिव्हने म्हणत होते. सो आपण आजकाल खूप एक्सक्लुझिव्ह होत चाललोय, की माझं बघणं किंवा मग जास्तीत जास्त माझ्यासाठी कोण चांगलं काय करेल वगैरे असं या रस्त्यावर आपण जात आहोत आणि ॲज अ सोसायटी आपल्याला ग्रो व्हायचंय तर किंवा मग एक जनरली बघितलं तर टाटा, हं, रतन टाटा सर किंवा जे मोठमोठ्या पर्सनॅलिटीज आहेत ते सगळे इतके ग्रो का झालेत बिकॉज दे हॅव थॉट ऑफ द पीपल. मी तुला आत्ताच रिसेंटली एक्झाम्पल सांगितलं तर आमच्या संस्थेमध्ये जे लोकं काम करत आहेत ते एंटायरली स्वयंसेवक आहेत. आणि त्यांनी म्हणजे ऑल्दो दे आर सीनियर सीनियर लाइक आहेत म्हणजे त्यांचं जॉब हे ते सगळं झालंय, मुलांचं लग्न वगैरे झालंय हे ते सगळं असं आहे. तरीही त्यांनी स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्यांचा विचार करणं, हे खूप बघितलं आहे आणि दॅट इज द रिझन आय फील की दे हॅव ग्रोन दिस मच अँड दॅट इज द रिझन आय फील की इमोशनल इंटेलिजन्स इज नेसेसरी. ओके. आय थिंक तुझा कॅमेरा हलतोय जास्त ऋतुजा. एक केस. ओके, मी ते इकडे टेबलवर बसले म्हणून ते. ओके, फाईन. हं, सो प्लीज टेक केअर ऑफ इट. ओके, हं, फाईन. सो माझं असं नेहमी लोकांना म्हणजे काइंड ऑफ ज्यावेळी मला विचारलं जातं किंवा हा विषय येतो की EQ आणि IQ. सो ओसामा बिन लादेन did have, I would say, great level of IQ, but he didn't have the even moderate level of EQ. So that's हं. why he used his intelligence to
आय वुड से ब्रेक द व्हॉट इज दॅट, त्या टॉवरचं नाव काहीतरी होतं, तो टॉवर ब्रेक करण्यासाठी. सो त्या टॉवरचं नाव काय, आय एम फॉरगेटिंग आय गेस. 11. दॅट्स फाईन. ओके दॅट्स फाईन. हा. ओके. तो ऐक, ते मला सांगावंच वाटतंय का मी रेजिस्ट करत नाहीये. ठीक आहे, इट्स ओके, फाईन, आय विल गेट टू रिमेंबर दॅट. बट हा, तर ते त्याच्यासाठी त्यांना ते वापरलं. त्या इक्यू नाहीये त्यांना, इमोशनल क्वोशंट त्याचा फार छान नव्हता. सो अर्थातच खूप जास्त गरजेचं आहे, आणि असंच म्हणू शकतो की आपण तेच लोक सध्या तरी पुढे जात आहेत ज्यांचा इमोशनल क्वोशंट छान आहे, आय वुड से. इव्हन इंटेलिजन्स क्वोशंट पेक्षाही, कारण इंटेलिजन्सचं काम सध्या एआय आणि रोबोटिक्स आणि ते सगळे हँडल टेक्नॉलॉजी करताय. करते. बट इक्यू नाही येणार आहे त्याला, करेक्ट. ओके, याकडे कसं बघशील की एआय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आताची जी टेक्नॉलॉजी ती तुम्हाला कशी हेल्पफुल करते सायकोलॉजिस्ट वगैरेंना, किंवा कशा पद्धतीनं ती तुमचं काम वाढवून ठेवतीये, का हेल्प करतीये, का काय पेशंट अजून निर्माण करते, काय तुझं काय मत आहे याबद्दल? ऑफकोर्स, म्हणजे टेक्नॉलॉजी डिझाईन तर केली आहे सो दॅट ह्युमन बीइंग कॅन प्रॉस्पर, ग्रो अँड फ्लरिश. म्हणजे इन जनरल बघितलं तर टेक्नॉलॉजी, फोनचाच एक्झाम्पल बघितलं तर आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपण हे करतोय, पण बरेच जण त्यात इतकं इन्व्हॉल्व्ह होतात, त्यामुळे इट इज लाईक की इट इज युअर ओन कॉल, इट इज युअर ओन वे, की इट इज यू हू डिसाइड की त्याचं सोनं करायचंय का पुढचं तू कम्प्लीट करू शकतो. येस, ग्रेट, ॲब्सोल्युटली राईट. अर्थात तू सायकोलॉजी शिकत असताना सिगमंड फ्रॉइड ह्याचं नाव ऐकलं असेल. आय थिंक कॅमेरा हलतो तिचा खूप जास्त. हा, सॉरी. इट्स ओके. तर सिगमंड फ्रॉइड, मला त्याच्याविषयी ऐकून तुझ्याकडून माहिती करून घ्यायचंय. त्यांना नेमकं काय सांगितलं होतं, कारण ते वादग्रस्त तर होतच, पण काइंड ऑफ जे मी फिलॉसॉफीचा अभ्यास करतोय, तर त्याच्यानुसार ते असं वाटतं की ओके, व्हॉट एव्हर ही हॅज सेड इट्स ऍक्च्युअली ऍप्लिकेबल, कम्प्लिटली राईट. सो त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं, सिगमंड फ्रॉइड, किंवा त्याची काय थिअरी होती, आणि व्हॉट डू यू वॉन्ट टू से अबाउट इट? आय थिंक मेन म्हणजे की ही इज द फादर ऑफ सायकोलॉजी, सिगमंड फ्रॉइड. आणि रिअली, त्यांनी, रिअली, दॅट आय डिडंट नो, ही इज फादर ऑफ सायकोलॉजी. येस, ओके, फाईन, आय डिडंट नो दॅट. ओके, ग्रेट, फाईन. ओके, येस, त्यामुळे बाप म्हणजे आमच्या सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये तर त्यांचा फोटो आहे. ग्रेट. नो, येस. आणि त्यांच्याबद्दल मी वाचलंय, अर्थात अच्युत गोडबोले सरांचं पुस्तक. लाईक ही वॉज इन टू इट ओनली, कंटिन्युअसली, अक्षरशः म्हणजे. त्यांनी बरेच पेशंट्सना रिकव्हर केलं, आणि त्या पेशंट बरोबर इनफ ऑफ टाइम देऊन, आणि ऑफकोर्स म्हणजे इच्छा पुढच्याची पण मॅटर करतं ना, म्हणजे तुमची इच्छा काय की पुढच्या व्यक्तीबरोबर तो रिकव्हर व्हावा, आणि जीव ओतून काम केलं, त्यामुळे ते हे झालं. सो सिगमंड फ्रॉइड बाबत तर आय थिंक मला जास्त असं टेक्निकल ऍस्पेक्ट्समध्ये खूप जायचं नाहीये, सो इट वुड बी रिली हार्ड टू ग्रास्प इट लेटर. बट इफ वी रिली हॅव, मला असं शॉर्टमध्ये सांगायला आवडेल की बिंग अ फादर ऑफ सायकोलॉजी, आणि त्यांचं सायको अनालिटिकल थिअरी होती. सो ड्यू टू विच की त्यांनी इतकं जीव ओतून काम केलं, ज्याच्यामुळे लाईक पेशंटची रिकव्हरी झाली, अँड विच इज वाय ही इज बीन गिवन दॅट नेम. येस. ओके, अर्थात त्यांनी तो लिबिडो ही कॉन्सेप्ट सांगितली, लिबिडियस अर्ज टू प्रोक्रिएट, काइंड लिबिडो. ऑफ. हा, आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्यातून जे मला कळलं, किंवा काइंड ऑफ असं सांगितलं जातं की ही जस्ट सेड दॅट एव्हरीथिंग इज सेक्स. सो हे खरं आहे का? आणि किंवा अशा म्हणजे त्यांचं याबाबतचं काय होतं, की खूप जास्त गाजले, पण वादग्रस्त पण खूप झालं. त्यानंतर अनेक हो. गोष्टी सांगितल्या गेल्या, ज्या इव्हन पुस्तकांमध्ये वाचताना होतात की वी कॅन टॉक इट, वी हॅव टू टॉक इट. सो जस्ट लेट मी नो व्हॉट इज इट. सो लिबिडो म्हणजे फॉर लाईफ जी एनर्जी असते. या. आणि मेन तुझा आता प्रश्न काय होता? ही आपण त्यांना असं मिसअंडरस्टँड करतो का, की ही सेड दॅट एव्हरीथिंग इज सेक्स, सो इज दॅट राईट, और डिड ही
say something and we have just misinterpreted that. सो अबाउट सेक्शुअल थिंग तर मला असं वाटतं की म्हणजे अँटी फ्रॉइड पण खूप जण नंतर आले. कार्ल युंग, अल्फ्रेड ॲडलर वगैरे वगैरे. सो असे बरेच जण आले आणि सो त्यांना असं वाटत म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एखादा म्हणजे लहान व्यक्ती, लहान बाळ हां, किंवा मग लहान मुलं. सो त्यांना जर आईबाबत काही प्रेम असेल, अट्रॅक्शन असेल, तर इट वुड बी लाइक की ते सेक्शुअल एनर्जी आहे. असं. त्यांचं तसं म्हणणं होतं. किंवा इव्हन मग मुलीचं सेम फॉर द फादर एज वेल. सो तसं नंतर प्रूव्ह होत गेलं अँड व्हिच इज वाय की मला असं वाटतं की आय डोंट एक्सपिरियन्स इट ॲज बीइंग ट्रू. ऑल्दो द फॅक्ट दॅट आई आईचं नॅचरल आता तुझं एक मी जनरली विचारलं की तुझं बाबांप्रती जास्त प्रेम आहे किंवा आईप्रती. तर इन नॅचरल बघितलं गेलं तर इंडियन कल्चरमध्ये पण की इट्स व्हेरी नॅचरल टू हॅव लव्ह फॉर द अपोजिट पर्सन. राईट. सो सो मला असं नाही वाटत की सगळीकडे सेक्शुअल थिंग्सकडेच जायला हवं. येस. Okay, no problem. So, okay, I got it की नेमकं आणि आणि आय थिंक दॅट इज व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड की असं नाहीये ना फक्त म्हणजे मी बघितले पण आहेत जे म्हणजे फॅमिली मॅटर्स म्हणा किंवा आउट ऑफ द लाईक इन जनरल सोसायटीमध्ये आपण बघतो ते असं. सो त्यामुळे असं वाटतं की आय डोंट थिंक सो इट इज ट्रू नेसेसरीली बी ट्रू असं. म्हणजे असंही होतं की ही जस्ट इंटरप्रिटेटेड दी ड्रीम्स ऑफ पीपल ऑल्सो लाईक ड्रीम अनालिसिस. येस येस. ड्रीम पण अनालिसिस. ही हॅज मेजरली कॉन्ट्रीब्युटेड टू सायकोलॉजी. सो ड्रीम अनालिसिस वगैरे बऱ्याच गोष्टी. सो माझं पण म्हणजे जे शिक्षण झालं ना रिली फील की त्यांनी ही जी कॉन्सेप्ट टाकलेली की इड इगो सुपर इगोची. सो फॉर एक्झाम्पल आम्ही एकदम छोटंसं एक्झाम्पल देईल विच विल बी रिली इंटरेस्टिंग आणि काहीतरी शिकण्यासारखं. सो आत्ताच सो आपला इड म्हणजे की आपले ऑल डिझायर्स, वॉन्ट्स, लॉंगिंग्स, नीड्स वगैरे असतात. सो दिस इज आवर इड. इगो म्हणजे रियालिटीमधून आपण ते कसं हासिल करायचं बघतो, हे इगोचं काम आहे. आता सुपर इगोचं हे काम आहे की आपल्याला जे प्रिन्सिपल्स दिलेत आई-वडिलांनी किंवा मग काही आपण सोसायटीकडून शिकलो आहोत, ते सुपर इगोचं काम आहे. तर सो फ्रॉइडने असं सांगितलं की जेव्हा आपलं इगो स्ट्रॉंग असतं म्हणजे आपण रियालिटीनुसार आपले इडचे डिझायर्स कम्प्लीट करायला बघतो, तेव्हा यू कॅन रिअली लिव्ह अ बॅलन्स्ड अँड हॅपी लाईफ. असं असं काहीतरी. सो एक जनरली तू पण म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आता मी तुला एक एक्झाम्पल मध्ये दाखवेन की जेव्हा बाळाला चॉकलेट हवं असतं तेव्हा तो जाऊन लगेच स्नॅच करतो. म्हणजे ते त्याचं इडचं काम. सो इन 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 जनरल सेईंग की त्या बाळाचं इड स्ट्रॉंग आहे. आणि आता त्याला आई वडिलांनी असं ओरडून चिडून बिडून सगळं सांगितलंय आपण बाहेरचं खायचं नाही किंवा दुसऱ्यांचं स्नॅच करायचं नाही, दुसऱ्यांचं चॉकलेट बिकलेट घ्यायचं नाही. तर मग आणि त्यामुळे तो घाबरतो आणि तो घेतच नाही. काही मुलं अशी नाही घेत. तर मग तेव्हा आपण म्हणू शकतो की त्याचं त्या लहान बाळाचं सुपर इगो स्ट्रॉंग आहे. आता हेच आई-वडिलांचं जेव्हा पेरेंटिंग खूप छान असतं आणि मुलांना खूप छान समजावून सांगतात की म्हणजे नाही का ओरडून, मारून न करता त्याच्याऐवजी की शांततेत सारखं-सारखं मिरर करून की ठीक आहे, तुला हवंय ना ते चॉकलेट, त्यांना विचार, रिक्वेस्ट कर. तेव्हा तेव्हा तो मुलगा रियालिटीनुसार त्याची इच्छा, आकांक्षा कंप्लीट तर करायला बघतो. लहान बाळ, त्याला चॉकलेट हवंय तर. पण तो शांततेत जेव्हा पूर्ण क्राउड असतं, तेव्हा मग विचारतो, "मी घेऊ का चॉकलेट म्हणजे म्हणून?" सो बेसिकली तो रियालिटीनुसार त्याचं सुपर इगो आणि त्याचा इड बॅलन्स करून रियालिटीमध्ये कसं अ, मिळवायला बघतोय, तेव्हा आपण म्हणतो की त्याचा इगो स्ट्रॉंग आहे. येस, आय होप यू गॉट इट.
येस, या दॅट्स ॲब्सोल्युटली. ते खूप छान पद्धतीने एक्सप्लेन येस, केलंस तू. आणि येस. आणि आता या गोष्टीनुसार मला असं सांगायला आवडेल, की जेव्हा आपलं ईड तरी जास्त स्ट्रॉंग होतं किंवा आपला इगो तरी खूप स्ट्रॉंग होतो, तेव्हा आपल्याला हे आजार मग उद्भवायला सुरुवात होते. सो त्यामुळे डिसबॅलन्स इन इड और इगो, लाईक असं म्हणू शकतो. इड अँड काय म्हणलीस तू? इड अँड सुपर इगो अँड हा. मेनली वेन युअर इगो, म्हणजे आपण जे रोजच्या जीवनामध्ये इगो म्हणून म्हणतो, इट इज नॉट दॅट इगो. ओके, इट इज की जनरल इगो. हा, म्हणजे या कॉन्सेप्टनुसार. सो जेव्हा आपलं इगो स्ट्रॉंग होतं, म्हणजे आपण रियालिटीनुसार आपले डिझायर्स, नीड्स कसे कम्प्लीट करायला बघतो विथ आवर प्रिन्सिपल्स कीपिंग इन स्टेक, तेव्हा आपला मग इगो स्ट्रॉंग होतो अँड देन वी कॅन रिअली लिव्ह अ बॅलन्स लाईफ. अँड आय हॅव सीन इट एज वेल. सो मी इनर इंजिनिअरिंग कोर्स जो केला सद्गुरूंचा, आणि इवन काउन्सिलर म्हणून पण जेव्हापासून माझं सुरुवात झाली आहे सायकोलॉजी. सो मग असं मी ट्रेकिंग पण मला प्रचंड आवडतं आणि ट्रेक्सला पण मी बरंच काही जात असते. सो मी नेचर फ्रेंडली पण आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण इन प्रेझेंट मोमेंट जेव्हा जगतो आणि या सगळ्या गोष्टी, तेव्हा मग इन रियालिटी जेव्हा असतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी सॉर्ट होत जातात. ग्रेट. त्या टॉवरचं नाव आठवलं, ट्विन टॉवर. सो ग्रेट. सो खूप छान. मला हेच विचारायचं होतं. तू खूप म्हणजे ऍक्च्युली तो माझा पुढचाच प्रश्न होता. यू जस्ट टेलिपॅथी खूप छान झाली, की ते तुला समजलं आधी, की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय नेमकं, तुझं इंटरप्रिटेशन काय आहे स्पिरिच्युअलिटी ह्या शब्दाचं, आणि ती कशी मदत करते आपल्याला ह्या मानसिक आजारांमध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, किंवा न होण्यासाठी सुद्धा, आणि झाले असतील तर ते रिकवर होण्यासाठी सुद्धा. सो बिंग स्पिरिच्युअल म्हणजेच की आपण फिजिकल पेक्षा काहीतरी जास्त मागतोय, म्हणजे गोईंग बियॉन्ड द फिजिकल. सो आणि हे स्पिरिच्युअल लॉंगिंग म्हणजे आज मी 10 काउन्सिलिंग केसेस हँडल करत असेल किंवा मी आज एक जॉब करून 10 काउन्सिलिंग केसेस हँडल करत असेल, तर मला उद्या अशी माझी इच्छा असते की कालपेक्षा मला थोडंसं चांगलं व्हायचंय. सो हेच मला बेसिकली सांगायचं होतं की फिजिकल पेक्षा आपण काहीतरी अजून लॉंग करत असू, तेव्हा आपण म्हणू शकतो की तो व्यक्ती स्पिरिच्युअल आहे. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा मटेरियलिस्टिक गोष्टी, किंवा मग एक जनरल फिजिकल म्हणजे की चला खाणं पिणं किंवा मग शॉपिंग बिपिंग करणं, त्यापेक्षा काहीतरी अजून शोधायला बघतोय, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की तो स्पिरिच्युअल आहे. आणि आय थिंक एव्हरी पर्सन इज स्पिरिच्युअल बिकॉज ही हॅज दॅट नॅचरल लॉंगिंग टू make his life better than what it was yesterday. So I think everybody is spiritual. And how, the second question I would like to address ki how spirituality is beneficial to recover patients with mental illnesses. ओके, सो एक मला खूप मोठा डिस्क्लेमर द्यायला आवडेल की रिलिजन आणि स्पिरिच्युअल एकच आहे असं नाही, बट रिलिजन वॉज ऍक्च्युअली मेड टू फुलफिल द स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट विद इन यू. तर मला असं काही रिलिजन वाईट आहे असं नाही सांगायचंय, पण हे जे आजकालच्या ह्याच्यामध्ये जगामध्ये होत आहे ना, की अरे हा बाबा आहे किंवा तू हिंदुइझम करतोय, तू हे करतोय. सो त्यामुळे मग रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटीकडे वेगळं म्हणून बघणं गरजेचं आहे. बट रिलिजन ऍक्च्युअली ट्राईज टू फुलफिल युअर स्पिरिच्युअल ऍस्पिरेशन्स. हा, सो अँड मला kind of which ended up not fulfilling the spiritual aspects, I would say. मी बघितलं गेलं ना, म्हणजे इन रियालिटी, म्हणजे आता ईशा फाउंडेशन म्हणा किंवा मग श्री श्री रविशंकरजी, किंवा वेगवेगळे जे जे मग निरंकारी मिशन वगैरे वगैरे, ऍक्च्युअली मी बघितलं ना, खरं सांगितलं तर ते बरेच जण, हे सगळे जे संस्था वगैरे आहेत, हे सगळे खूप मोठं काम करत आहेत ऍक्च्युअली मानसिक आजारी व्यक्तींना बरं करण्यासाठी. कारण की सुरुवातीला
मानसिक आजार हा खूप छोट्या-छोट्या गोष्टींमधून पुढे येत राहतो. म्हणजे काही टेन्शन असणं किंवा खूप चिड होणं किंवा फिट येऊनच पडणं कारण की मग खूप जास्त सायकॉलॉजिकली इम्बॅलन्स होतंय वगैरे, वगैरे. सो मी जे बघतीये ना ॲक्चुअली आणि ईशा फाउंडेशनमध्ये पण मी ईशा फाउंडेशन लाइक मी अ, 2000 म्हणजे सेकंड लॉकडाऊन पासून मी म्हणजे ॲज व्हॉलंटिअरिंग किंवा मग त्यांचे प्रोग्राम्स वगैरे अटेंड करत आहे. सो मला असं ॲक्चुअली दिसतंय, की हाऊ इट इज सो हेल्पफुल असं. त्यामुळे मला असं बेसिक उत्तर द्यायचं होतं, की जेव्हा अ, जेव्हा आपण रोजच्याच गोष्टींमध्ये इथं आता फॉर एक्झाम्पल मी सुद्धा म्हणजे जॉब करते, हे ते जे पण जॉब करणं म्हणजे रिलिजियस गोष्टींमध्ये आपण जे करतो ना, काही ना काहीतरी श्रद्धा अ, मानून, तर या गोष्टी आपण करतच राहतो. बट दे वर ॲक्चुअली डिझाइन्ड सो दॅट यू ॲक्सेस द डिव्हिनिटी थ्रू दोज एनर्जी फॉर्म्स म्हणजे रिलिजियस राम असो, अ, कृष्ण असो, अ, स्वामी समर्थ असो, वगैरे, वगैरे सगळेच. सो ॲक्चुअली ह्या सगळ्यांनी म्हणजे मानवा रूपामध्ये म्हणजे त्यांनी बघितलं, की ते दैवत्व आपल्यामध्येच आहे असं. ओके. सो हे खूप जास्त मदत करतात हं, मानसिक आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी आणि ज्यांचं ऑलरेडी काइंड ऑफ खराब झालेलं आहे तर ते रिकव्हर होण्यासाठी फास्ट, राईट? गुड. येस, येस. आता मला बिंग सायकोलॉजिस्ट सांग, की एखाद्या माणसानं त्याच्या डे टू डे लाईफमध्ये काय काय केलं पाहिजे, हं, जेणेकरून त्याचं मानसिक आरोग्य छान राहील हं, आणि काही हं, नाही केलं पाहिजे, म्हणजे डूज अँड हं, डोंट्स. जस्ट आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू. हं. ओके. एक तर स्वतःची काळजी घेणं, म्हणजे नुसतं टेन्शन म्हणजे नुसतं काही ना काहीतरी असं खाणं-पिणं किंवा मग मूव्ही वगैरे बघणं असं नाही म्हणत आहे. पण डायरी रायटिंग फर्स्ट वी वुल्ड स्टार्ट विथ डायरी रायटिंग. वॉक वगैरे करणं म्हणजे आपण आपलं फिजिकल ॲक्टिव्हिटी पण चांगली ठेवल्यामुळे इट इज व्हेरी बेनिफिशियल टू कीप युअर मेंटल हेल्थ वेल ॲज वेल. आणि महत्वाचं म्हणजे आनंदी राहणं आणि आनंदी राहणं हे खूप म्हणजे इट्स लाइक अ क्वेशन मार्क की नाही होत म्हणून. अं, हॅपीनेस इज अ चॉईस. हॅपीनेस इज अ एव्हरी चॉईस. मोमेंट येस, इट इज अ चॉईस. अजून एक महत्वाची गोष्ट मला असं एक व्हॉट मेड मी ॲक्चुअली मोर लाईव्हली इज द थिंग दॅट यू आर मॉर्टल. म्हणजे आपण कधी ना कधीतरी म्हणजे आपलं हे आयुष्य हे खूप लिमिटेड आहे. सो हे मी जेव्हा सद्गुरूंचं मृत्यू म्हणून पुस्तक वाचलं, तिथून मला असं जाणवलं, की आपण आपलं स्वतःचं किती स्वतः करत असतो. पण ॲक्चुअली यू नेव्हर नो, की मी पुढच्या क्षणी मी जिवंत असणार पण आहे का नाही? सो आय थिंक द टिंच ऑफ डेथ वन्स दॅट टच्ड माय लाईफ, इट मेड मी मोर लाईव्हलियर. सो ओके. असं मला असं वाटतं, की हां, मला असं आपला प्रश्न आन्सर करण्यासाठी मला असं वाटतं, की याचसाठी अ, लाइक एव्हरी मोमेंट रिअलायझिंग दॅट नेक्स्ट मोमेंट आय कुड गो अँड इट कुड जस्ट बी पुफ लाइक आपण जाऊ शकतो. सो ही जे मॉर्टॅलिटीची ही जी जाणीव असते ना, हे आपल्या रिलिजनमध्ये, स्पिरिच्युअलिटीमध्ये आणि डे टू लाईफ म्हणजे एव्हरीडे लाईफमध्ये तर अशीच दिसत असते. सो आय थिंक ही गोष्ट जेव्हा आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो, तेव्हा आपण जास्तीत जास्त प्रेझेंट मोमेंटमध्ये आपण आहोतच, पण आपण जगायला पण शिकू. सो मला असं वाटतं, की मग वॉक म्हणा, डायरी रायटिंग म्हणजे सेल्फ अवेअर जास्त होऊ, यासाठी डायरी रायटिंग. मग आप एकतर मान मान म्हणजे मानव हा खूप सोशल
प्राणी आहे. त्यामुळे इट इज व्हेरी एसेन्शियल दॅट यू स्पेंड टाइम विथ युअर फ्रेंड्स, फॅमिली, टेक केअर ऑफ देम. जेणेकरून मग आपले रिलेशनशिप्स चांगले झाले तर आपण स्वतः पण चांगले होऊ. आणि ह्या महत्त्वाच्या एक डायरेक्टली 7 मिनिट्समध्ये आपण जर स्वतःच्या मानसिक आरोग्याबाबत जर काळजी घेऊ शकतो किंवा आपण चांगलं करण्यासाठी काही करू शकतो, तर मला असं वाटतं हे मिराकल ऑफ माइंड मेडिटेशन एक आहे, जे ॲपवर आहे आणि सद्गुरूंनी हे खूप छान डिझाइन केलंय. अँड इट विल इमेन्सली हेल्प यू टू कीप युअर मेंटल हेल्थ गुड. आणि काय करू नये तर लेट मी थिंक लाइक एकदम, कारण की आपण करत तर बऱ्याच गोष्टी आहोत जे ज्याच्याने सगळं वाईट होत चालू आहे. थोडंसं मला वाटतं की इन्क्लुसिव्ह होणं खूप गरजेचं आहे. आपण फक्त स्वतःचा विचार करत राहतो आणि त्यामुळे खूप म्हणजे बाकीच्यांचं आयुष्य खराब होत राहतं, प्लस आपलं पण खराब होत राहतं. त्यामुळे फक्त स्वतःचाच विचार न करणं हे पण खूप गरजेचं आहे. ग्रेट. सो छान. यस, विथ युअर परमिशन मीही काही माझी सजेशन्स आपल्या नक्की, व्ह्युअर्सना नक्की. काइंड ऑफ देऊ शकतो की हं. पहिलं तर फिजिकल हेल्थ, go for run if possible, do yoga, हं. whatever येस. suits you, but हं, do that. हं. Gym if possible, go do it. येस. Along with that, do yoga, surya namaskar, pranayam, and at the end मला ध्यान. इथे हं, हा. हं, हं. अगदी, अगदी. मला सूर्यनमस्कार सांगितल्याबाबत हे एक मस्त एक आठवलं. सो मी सूर्यक्रिया ही नावाची एक क्रिया आहे, जी मी 2 म्हणजे 1.5 वर्षापूर्वी शिकले. आणि इट इज लाइक की तुमचं जे कॉस्मिक जॉमेट्री आहे, त्याच्याबरोबर तुमचा फिजिकल जॉमेट्री मॅच किंवा अलाइन करायला बघतो. त्यामुळे इट इज व्हेरी एसेन्शियल. आणि मी स्वतः म्हणजे बघितलंय, बिकॉज इन जनरल आजकालची पण जी पिढी आहे, स्पेसिफिकली वुमेन म्हणून मुलींना जे प्रॉब्लेम्स येतात, पिरियड्स पेन, क्रॅम्प्स वगैरे, हे तू खूप जाणवलं असेल, म्हणजे ऐकलं तरी असेल बहीण किंवा मग मैत्रिणी वगैरेकडून. तर याबाबत मला मेन एक सांगायला आवडेल, की जेव्हापासून मी सूर्यक्रिया केली आहे आणि तेव्हापासून मला खूप असं जाणवलंय, की आय एम मच मोर हॅपियर, बॅलन्स्ड. कारण की मी आधी जशी होते ती म्हणजे अशी एवढी बॅलन्स्ड, मॅच्युअर्ड नव्हते. लाइक आधी मला असं वाटतं मी खूप इम्पल्सिव्ह, टेन्शन आणि सेन्सिटिव्ह तर प्रचंड. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींवर रडू येणं किंवा मग धांदरट, अशा खूप गोष्टी होत्या. त्यामुळे असं वाटतं की त्यामुळे मी ते एक्सपिरियन्स केलंय. आणि आजकालच्या जनरेशनमध्ये ना, मुलींना पिरियड्स वगैरेचा ह्या सगळ्यांचा खूप त्रास होतो. त्यामुळे योगा वगैरे करणं इज व्हेरी एसेन्शियल. इट इज जस्ट, आणि त्याचा आजकालच्या जनरेशनला वैताग पण येतो. म्हणजे असं बोर पण वाटतं, की काय ते रोज करायचंय. त्यामुळे असं होतं. बट वन्स इट्स लाइक की म्हणूनच मी म्हटलं, की हे फक्त 7 मिनिट्सचं मिरेकल ऑफ माइंड मेडिटेशन जे आहे ना, ते तुम्ही करून बघा. आणि ते केल्यावर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, किंवा मग सद्गुरूंचं जे ॲप आहे त्याच्यावर पण बरेच सगळे असे बऱ्याच गोष्टी फ्री आहेत. आणि ते मी पण तेच स्वतः म्हणजे त्याच गोष्टीने सुरुवात केली, की ईशा क्रिया नावाचं मेडिटेशन होतं, जे मी सुरुवात केली. आणि ते मी तुला सांगते, एक जशी सुरुवात केली आणि मला त्याच्यात मी जसं म्हटलं ना स्पिरिच्युअल बाबतच, की आय एक्सपिरियन्स समथिंग बियॉन्ड द फिजिकल, काहीतरी खूप छान. आणि आपल्याला असं परमानंद असं काही फील झालं. तिथून पुढे मग मी ते चक्रे सोडली नाही. ते बघून माझ्या भावाने ते केलं. मग आईने पण हे केलं आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे बरेच जणांनी ते केलंय आणि त्यांना खरंच छान एक्सपिरियन्स झालाय. सो आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये ऑफकोर्स आपण आता असं होतं, की ना आपण आपल्या माइंडमध्येच जगत असतो. म्हणजे मी ब्रेनकडे हात दाखवतेय किंवा इशारा करून म्हणते, पण आपण आपल्या स्वतःच्या फक्त माइंडमध्ये जगत असतो. अँड आय थिंक इट्स रिअली एसेन्शियल, की आपण या जगात राहून एक्सपिरियन्स करावं, की हे किती सुंदर आहे. ग्रेट. सो अर्थातच खूप छान. सो तेच गोष्टी की
Something as a physical activity. Do that. Walk, beat run, Yes, beat gym, yes, beat yoga. yes, Please do it. yes. Along with हं, that, meditation, pranayam. हं, And हं, specifically, I want to mention that Brahmari. Do that 5-6 strokes of Brahmari. It will certainly हं. help you to calm down immediately, I would say. So they, अजून एक इथे मला एक ॲडअप करायला आवडेल, की योगा जेव्हा आपण खरंच एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा शिकतो, ज्यांनी ते म्हणजे त्याच्याकडे बघूनच आपल्याला जाणवतं, अरे वाह! म्हणजे ह्याचं आयुष्य स्वतःच किती छान आहे. म्हणजे आपण हेच करतो ना जनरल, की एखाद्याकडे बघतो, की हां, हा खूप छान आहे, हा छान आनंदी राहतो, मस्त मॅच्युअरली सगळं सांभाळतो. त्यामुळे मला ह्याच्याकडे बघून असं वाटतं, की हां, करावं. सो योगा इज व्हेरी एसेन्शियल. म्हणजे इट कॅन ब्रेक यू ऑर इट कॅन मेक युअर लाईफ अमेझिंग. सो इट इज व्हेरी नेसेसरी, की अशा नवीन काही गोष्टीकडे आपण जर वळत असू, जे खूप कॉम्प्लेक्स आहे. सो इट कॅन मेक युअर लाईफ गुड ऑर इट कॅन मेक युअर लाईफ बेस्ट वर्स्ट एज वेल. दॅट इज द रिझन इट्स व्हेरी एसेन्शियल यू लर्न इट फ्रॉम अ पर्सन हू हॅज रिअली एक्सपिरियन्स इट आणि खूप म्हणजे शिकलेला आहे त्यातला असं. yes, great. Along with that, write diary as you said. Do read good books as well. हं, Invest your minimum 30 minutes of your day into books. Please do read that. As good as छान पुस्तकं वाचा. हं. त्यानंतर हे मे बी आवडणार नाही लोकांना, बट इवन तुलाही किती पटेल, बट स्टार्ट इटिंग व्हेज, बी व्हेजिटेरियन. हे मी प्रमोट करत असतो, बट आय वुड लाईक टू से दॅट अँड आय डोंट वॉन्ट टू एस्केप बाय सेइंग इट की तुम्ही खाऊ नका वगैरे. याबाबत मला ऍड करायला आवडेल. बी ओके. व्हेजिटेरियन तर का? का? ओके. हां. सो मी मी आपले मी म्हणेन गो vegan, but at least be vegetarian first. We'll certainly talk about veganism later on, but at least pass the threshold and be vegetarian at least. Yeah, please, Rutuja. हां. सो आपले दातच तसे ॲज ह्युमन्स डिझाइन म्हणजे आपण नेचरकडूनच आपल्याला तसं मिळालंय. वी आर नॉट कार्निव्हरस ॲनिमल्स. तू बघितलं तर लायन, टायगर वगैरे ह्या सगळे जे कार्निव्हरस ॲनिमल्स आहेत, तर त्यांचे दातच तसे डिझाइन केलेत सो दॅट दे कॅन हॅव नॉन-व्हेज थिंग्स, नॉन-व्हेज लाइक मांस वगैरे सगळं. सो आणि मला असं म्हणजे काही प्रमोट हे ते नाही करायचं. आय वुड लाइक टू म्हणजे जे माझ्या एक्सपिरियन्समध्ये ट्रू आहे, ते मी सांगते. तुम्हाला जे पटतंय तुम्ही घ्या, नाहीतर इट्स युअर चॉईस. सो व्हेजिटेरियन तर आहेच मी. बट विथ दॅट मी असं जाणवलंय, की जितकं आपण लाईव्हली फूड खातो ना, इट मेक्स एन इमेन्स इम्पॅक्ट ऑन युअर मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ ॲज वेल. आणि यामध्ये मी म्हणजे फ्रुट्स वगैरे जेव्हापासून मी जास्त खायला लागली आहे आणि व्हेजिटेरियन स्पेसिफिकली तर तेव्हापासून मला असं लाइक खरंच फरक पडलाय, की आपल्या लाईव्हलीनेसवर. शेंगदाणे वगैरे पण फक्त भिजून खाल्ल्यामुळे आणि नॉर्मल शेंगदाणे खाल्ल्यामुळे इतका फरक जाणवतो. आय कॅन जस्ट स्टे अलाइव्ह फॉर द होल डे, फॉर द लाइक म्हणजे 6 तास जॉब, दीड म्हणजे 3 तास तरी माझ्या येण्या-जाण्या ट्रॅव्हलमध्ये जातात आणि पुढे माझं काउन्सिलिंग असेल, जे पण असेल. तर तुम्ही जेवढं लाईव्हली फूड खाता, तेवढं तुम्ही अजून लाईव्हली पण होत जाता. त्याला म्हणतात प्राणिक फूड. Yes, so absolutely right. And you're not promoting, but I want to promote here with the firmness शुअर, शुअर. that I used to eat 14, 15 eggs a day, and that was a huge consumption. And let me be very frank and honest over here that I was monster, kind of behaving like a monster. It was an egoistic person हं, and हं, 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 was rash and rough one perhaps, हं, behaving हं. very bad with people. आणि ते आय कुड सेन्स दॅट की दोज निगेटिव्हिटीज. Later on I turned vegetarian and right now I'm vegan, which is kind of the end of perhaps I would say that is futuristic diet. So मला असं लिटरली सांगावं असं वाटेल विथ स्ट्रॉंगनेस अँड फर्मनेस टू द पीपल दॅट गो व्हेजिटेरियन. इट विल सर्टनली हेल्प युअर मेंटल हेल्थ ऑल्सो. हं, हं, हं. सो यामध्ये एक ना मला असं आठवतंय, आजी माझी सांगायची लहानपणापासून, की जर आपण हे सगळे म्हणजे मांस वगैरे सगळं खाल्लं, तर त्यांचं रक्तच सळसळतं असतं. जेणेकरून तुम्ही जेव्हा ते तसं खाल, तर तुम्ही अजून रागीट वगैरे व्हाल. त्यामुळे मी ते घाबरून कधीच खाल्लं नाही.
म्हणजे इव्हन आणि ते मला भगवद्गीतेतही त्याला जाणवलं तामसिक पण. किंवा राजसिक आहार म्हटला जातो. जी हो, रेस्टलेस हो, लोक हो. बघत असतील. इव्हन माझा जो आता हो. आवाज मी जेवढ्या शांतपणे बोलतोय, जर मी तो असतो तर माझं असं झालं असतं सगळं. सो ऍटलीस्ट इफ आय एम टॉकिंग विथ यू व्हेरी सॉफ्ट विथ अ सॉफ्ट लेन विथ आय वुड से पंक्च्युएशन, देन दॅट इज बिकॉज ऑफ दॅट परहॅप्स व्हिगन और व्हेजिटेरियन टाईप. सो हेच ॲब्सोल्युटली राईट. आणि मला विचारशील तर इवन दुःख तू वाचलं असशील, मी लिहिलेलं दुःख, माझं हं. दुःख वाचलं असशील. तर त्याच्यामध्ये जो व्हिगनचा चॅप्टर आहे, तर त्यात छान डिस्क्रिमिनेटच केलंय की व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन या प्राण्यांमध्ये काय फरक आहे. सो हं, ॲब्सोल्युटली हं, वी हं. हॅव टू से दॅट की या इट विल हेल्प, राईट? हं, 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 हं. राइट, ट्रुली. आणि येस, येस. तामसिक, राजसिक सो यामध्ये असं शॉर्ट एक्झाम्पल दिलं तर अ, तमस आणि रजस थोडंसं मी जरा होतीये कन्फ्यूज, बट स्टील सो प्राणिक म्हणजे काय? तुमच्या एनर्जीमध्ये ॲडिशन करतं ते. पॉझिटिव्ह प्राणिक फूड. हां. निगेटिव्ह प्राणिक फूड म्हणजे की ते तुमच्या एनर्जीमधनं एनर्जीमध्ये निगेटिव्ह एनर्जी ॲड करतं. हे एक. आणि झिरो प्राणिक फूड म्हणजेच ते तमस. म्हणजे ॲड नाही करत, सेपरेट नाही करत, पण तुम्हाला प्रचंड लथार्जी येते, म्हणजे झोप जास्त येते. सो येस. जस्ट अ मिनिट. Sorry. So yeah, on this note, do you want to say anything? Final remarks. फायनल रिमार्क्स. येस. फायनल रिमार्क्स. थोडंसं I would say take some time because anyways you don't have any like म्हणजे असं खूप टाइम आहे आपल्याकडे असं नाहीये. त्यामुळे सिट विथ युअरसेल्फ अँड मेडिटेट अँड स्पेंड सम टाइम विथ युअरसेल्फ. जेव्हा आपण स्वतःमध्ये जातो आणि शोधतो, तर तेव्हा आपल्याला जाणवतं मी जे सगळं शोधतेय आनंद, प्लेजर्स प्लेजर्स बाहेरून जे सगळं आनंद प्राप्त करायला मी शोधते, ते सगळं आपल्या स्वतःमध्येच आहे आणि ते मी अनुभवलंय. दॅट इज व्हाय आय एम हिअर. Yes. सो लुक विदिन. आपल्याकडे ते म्हटलं जातं की अहम ब्रह्मास्मी. सो अर्थात तिथपर्यंत सगळ्यांचा प्रवास सुरू आहे. सो येस. आजच्या या सेशन, ओके, बियॉन्ड टू से एनिथिंग? हां, म्हणजे ब्रह्मास्मी म्हणजे की मला असं म्हणायचं की फक्त स्वतःचा विचार करणं नाही, बट जस्ट विथ युअर ब्रेथ यू कॅन बी ॲब्सोल्युटली हॅपी. दॅट्स व्हॉट आय मेंट. येस. सो ऑन दिस नोट वी आर वाइंडिंग अप हिअर. आणि खूप छान वाटलं बोलून. परत अजून नवीन विषयांचं आणि नवीन थेरीजचं काइंड ऑफ नवीन गोष्टींचं पुन्हा भेटू आणि अजून काहीतरी बोलू. ओके, अजून खूप काहीतरी छान बोलू खरं तर, आणि लोकांना छान सांगू. ओके, शुअर. थँक्यू, येस. बाय. आणि प्रणय आणि अभिमन्यू माझा भाऊ. सो तुम्हा दोघांना मला खरंच आय वुड रिअली थँक यू ऑल. Thank you so much for inviting me here, and it नो, was a really nice time with you all. Yes. नो, Thank you. it was our honor to host you, Namaste. and it was our, I would say, pleasure to host you and to listen the things from you. So thank you. Namaste. Yes. Yes.